मी अंबाबाईच्या देवळात जाऊन येते. सत्य जोवर घरी येत नाही तोवर मी तिचे पाय सोडणार नाही. आत्या, आपल्याच बरोबर का होत असं? सत्याने काही कमी दुःख भोगले त्याच्या आयुष्यात, तर आता ये आपल्यावर खूप मोठा अन्याय व्हाय. हा देवाच्या देवपणाला ये शोभत नाही. मी आज त्याला खडसावूनच विचारणार आहे. आत्या प्लीज तुम्ही जायच्या आधी मावशींची एकदा बोलून घ्या. कालपासून कोणाशीच बोलल्या नाहीयेत त्या. कोंडून घेतलंय स्वतःला रूम मध्ये. तिथे आपल्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत आणि त्यांच्या डोळ्यात एक टिपूस पण नाही निघालाय. तुम्ही प्लीज एकदा त्यांच्याशी बोला ना, नाहीतर आतल्या आत घुसमटत राहतील त्या. मी बोलते तिच्याशी. अगं सत्य म्हणजे तिचं जग आहे. सत्याला काही झालं ना तर नाही, पण मी का असा अभद्र विचार करते? सत्याला काय बी होणार नाही. आणि या देवाला मी देव मानावं असं वाटत असेल ना तर आपलं सत्य नक्की. मी वहिनीकडे जाऊन येते. वहिनी, आपण नंतर बोलूया. चारुवंश आले. हो. कुणाशी बोलत होतीस? शिंदेबाईंचा फोन होता. त्यांनाही कळलं ऍक्सिडेंट बद्दल. विचारपूस करायला फोन केला होता त्यांनी. तुमचं काही काम होतं का? काम नाही, काम तसं काय नव्हतं. वहिनी, तू ठीक आहेस ना? असं काय विचारताय तुम्ही? नाही म्हणजे सत्याची बातमी कळल्यापासून तू गप आहेस. जे घडतंय त्यावर बोलणार तरी काय? तसं नाही वहिनी. हे बघ, सत्य परत येईल. जगात देव असेल ना तर सत्य सुखरूप परत येईल. तू नका काळजी करू. मी नाहीच करत आहे त्याची काळजी. माझा देवावर पूर्ण विश्वास. हे बघ वहिनी, तुला रडावंसं वाटत असेल ना तर तू मोकळी हो. तुला जर आमच्याशी बोलावंसं वाटत असेल तर बोल. तुला एकलं राहावंसं वाटत असेल तर तसं सांग. पण वहिनी मोकळी हो. अशी आतल्या आत घुसमटू नकस. तुम्हाला कोणी सांगितलं माझी घुसमट होते म्हणून? सांगाय कशाला? मला दिसतंय ना. नाही, तसं काही नाही. एरवी सत्याच्या बाबतीत काहीही घडलं तरी माझ्या डोळ्यात गंगा जमुना उभ्या राहतात. आणि आज त्याच्या बाबतीत एवढी मोठी गोष्ट घडलीय आणि तरी मी शांत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. सत्या येणार आणि सुखरूप परत येणार. आई अंबे, असंच होऊ दे. आई,
मंजिरी आली म्हणून वहिनी नाही म्हणजे रडली तरी, नाहीतर कालपासून नुसते पुतळ्यागत बसून होते. विहंग, तुम्ही पोलीस स्टेशनात गेलतात ना? मग काय म्हणले पोलीस? त्यांचा शोध सुरू आहे, सापडेल सत्यजित. अरे पण गाडीचा फार चेंदा मेंदा चालताना. आत्या, चमत्कार होतात. म्हणजे आपला सत्य आपल्याला परत पाहिजे असेल तर चमत्कारच घडला पाहिजे का? त्या आपल्या अशा विचार करण्याने सत्यजित परत येणार आहे का? असल्या यातना देण्यापरीस देव सरळ मरणच का देत नाही? बघा, प्लीज असं नका बोलू. माझा विश्वास आहे सत्यजित परत येईल. मी जरा घरी जाऊन येतो. विहंग, हा? एक विचारायचं होत. काय? नाही म्हणजे प्रियाकडे काही कळवलेलं नाही. नाही म्हणजे कसं करायचं? तिला कळवायचं का? म्हणजे असले समजे निर्णय वहिनीच घेत होते, पण आता तिचंच असं झालं म्हणलं. हे बघा आत्या, बाहेरच्या माणसांना कळवायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय. त्यात मी काय बोलणार? अरे पण प्रियाला तर कळवलं पाहिजे. मी खरंच काही नाही बोलू शकत या विषयावर. येतो. घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटते. एवढं सगळं घडूनही मी शांत कशी? सत्याचा जन्म झाल्यापासून असं कधी वाटलंच नाही की असाही क्षण माझ्या आयुष्यात येईल की माझ्या सत्या या जगात नाहीच आहे. असं वाटत राहायचं की बाकी काहीही झालं तरी सत्य राहणारच आहे माझ्या बरोबर माझ्या आयुष्यात, माझ्या सोबत. त्याला गृहीत धरूनच चालले होते मी. ते आत्ताही आहेत आई, काही झालेलं नाहीये त्यांना. असं बोलून किती काळ दिलासा द्यायचा आहे आपण स्वतःलाच? असं नाही होणार. कदाचित आत्ता पुढच्या तासाला कळेल त्यांच्याबद्दल काहीतरी. बघूया. मी म्हटलं होतं मंजिरी तुला, तू कवच आहेस त्याचं. तू जर त्याच्या आयुष्यातून गेलीस तर तेच काही खरं नाही. तेच झालं. असं नका बोलू आई, प्लीज. पण हेच खरं आहे ना बाळा. मी तुला दोष देत नाहीये ग, अजिबातच नाही. तुला जे योग्य वाटलं तेच तू केलं. सत्यजित जर तुझ्या आयुष्यात नसेल तर तुला दुसरं कोणीतरी सापडेल तुझ्या आयुष्याचा मार्ग चालायला. मला माझ्या सत्याशिवाय पर्यायच नाही ग. असं कसं बोलू शकता आई तुम्ही? प्लीज असं नका बोलू. माझ्याही आयुष्यात त्यांच्या म्हणजे
मी कधी विचार नाही केला तसा. असो, आता आपण कोणीच काहीच बोलून काहीच सत्य होणार नाही. पण माझ्या सत्याने मला परत यायला हवं. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरी त्यांनी परत यायलाच पाहिजे. काय झालं असेल त्याच, काय वाटलं असेल त्याला अपघाताच्या त्या क्षणी, काय वाटलं असेल त्याला, किती तळमळला असेल त्याचा जीव तुझ्यासाठी, शुभ्रासाठी. आई 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 प्लीज प्लीज असं नका बोलू. मला खरंच नाही सहन होते. माफ कर बाळा. कोणासमोरच व्यक्त होता येत नव्हतं मला. तू आलीस आणि बांध फुटला. काही होणार नाहीये त्यांना, काहीच होणार नाही. येतील ते परत. खूप गोष्टी अर्धवट सोडून गेलेत ते. त्यांना असं नाही जाता येणार. हाँ हेलो. सुहासराव, मी आत्या बोलतेय. हाँ बोला आत्या. एक गोष्ट सांगायची होती म्हणून फोन केला. बोला ना. नाही पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी एक सांगायचंय. अहो कालच प्रियाची सोनोग्राफी झाली. बाळ एकदम मस्त आहे. हा आता प्रियाला थोडासा मॉर्निंग सिकनेस आहे, पण मी तिच्याबरोबर 24 तास असतो, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. सुहासराव, काय झालं आत्या? आत्या तुमचा आवाज असा काय येतोय? आत्या अहो काय झालंय? मावशी. सत्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याची गाडी दरीत कोसळली आणि सत्या. काय? कधी झालंय? आणि सत्यजित भाऊजी म्हणजे नेमकं हे? सत्याचा काय बी पत्ता नाही. पोलीस शोधतायत त्याला. सत्या कुठं हाय काय की? आत्या आधी शांत व्हा तुम्ही. आत्या. सुहासराव, ही गोष्ट तुम्हाला आणि प्रियाला सांगावीशी वाटली म्हणून फोन केला. पण बरं झालं पण तुम्हीच उचलला म्हणून. मला ठाव आहे प्रियाची अवस्था लई नाजूक आहे. पण तिला या फोनवर सांगण्यापेक्षा तुम्हीच तिला समजावून उमजून सांगा. मी बघतो ते. मला सांगा आधी घरी सगळे कसे आहेत? म्हणजे मावशी, आजी, गौरांग. श्वास निघून गेल्यावर माणसाची अवस्था कशी असते सुहासराव? मी बोलतो प्रियाशी. तुम्ही काळजी घ्या. कोणाचा फोन होता?
अंकिता मावशीचा. तुझी चौकशी करायला फोन केला होता. वहिनी, कसे आहात भाऊजी? नेत्रा, कंप्लीट कोलॅप्स झाली. कालपासून तिला वाटतच होतं की काहीतरी विपरीत घडणार. आजीला तसं ती बोलली होती आणि हे नेमकं काल खूप मनावर घेतलंय तिने. जपा तिला. या अशा अवस्थेत मानसिक ताण बरा नव्हे. माझ्या परीने मी प्रयत्न करतोय वहिनी, माहितीये मला. पण मलाच कोलॅप्स झाल्यासारखं झालंय. वहिनी, दादा जर परत नाही आला तर जे कधीच होऊ शकणार नाही त्याबद्दल का बोलतोय आपण? येतील ते परत. आपण असा विचार सुद्धा करता कामा नये की मी बाबांकडे जाऊन येते परत. शुभ्रा एकटी आहे ना सकाळपासून. दुपारी येईन. मी घरीच आहे. तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा. सांग